नमस्कार मित्रांनो, माझे नाव रुपेश आहे। ही गोष्ट आहे त्या दिवसांची जेव्हा मी एकटा राहत होतो। मी कामावरून उशिरा यायचा आणि सकाळी लवकर निघायचा। त्यामुळे घराची साफसफाई, कपडे धुणे हे सर्व फक्त रविवारीच करता येत असे। आठवड्यातून एक सुट्टीही होती आणि ती या कामांमध्ये घालवत असे। कुठेही फिरायला किंवा इतर काही करायला वेळ नव्हता। मग मी विचार केला की मोलकरीण कामाला ठेवू। मग मी माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीला सांगितलं की मला मोलकरीणची आवश्यकता आहे, मिळाली तर मला कळवा। आणि काही दिवसांनी मीडियम वर्षांची महिला दारात आली आणि म्हणाली, साहेब तुम्हाला कामासाठी बाई हवी आहे, मला तुमच्या मित्रांनी सांगितले होते। मी हो म्हणालो। मग मी तिला आतमध्ये बसायला सांगितले। ती दिसायला साधारण होती। नंतर मी तिला पैसे बद्दल बोलणे केलं आणि ती म्हणाली, मी आजपासूनच कामाला लागेन। मी तिला चहा करायला सांगून माझ्या खोलीत गेलो। थोड्या वेळात ती चहाचा कप घेऊन आली। मी तिला विचारले, तू नाही घेत का चहा, आणि तुझा चहा कुठे आहे? ती म्हणाली, किचन मध्ये ठेवला आहे, मी तिथेच पिणार। मी म्हणालो, इथे आण, एकत्र पिऊ। ती कप घेऊन खोलीत आली आणि जमिनीवर बसली। मी तिला विचारले, तुझ्या घरात कोण कोण आहे? तिने सांगितले की तिचे लग्न होऊन 12 वर्ष झाली आहेत। तिला एक छोटा मुलगा आहे आणि म्हातारी सासू आहे। तिचा नवरा मजुरीचे काम करतो। तिचा नवरा त्याचे पूर्ण पैसे दारूवर खर्च करतो। आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तिला हे काम करावे लागते, असेही तिने सांगितले। नंतर ती चहा पिऊन कामाला लागली आणि मी आंघोळीला गेलो। मी आंघोळ करून खोलीत आलो। थोड्या वेळात ती आली आणि म्हणाली, जेवणात काय बनवू? मी तिला सांगितले। मग तिने जेवण बनवले आणि मला सांगून निघून गेली। नंतर ती यायची। मी तिला दुसरी चावी दिलेली होती। त्या चावीने दार उघडून आपले कामे करून निघून जायची। एके दिवशी रविवारी मी घरी असताना ती आली आणि म्हणाली, साहेब सगळी कामं झालीत, मी जाऊ का? मी म्हणालो, ठीक आहे जा। पण ती तिथेच उभी होती आणि तिचा चेहरा नाराज दिसत होता आणि ती काही वेळ अशीच उभी राहिली। तेव्हा मी विचारलं, काय झालं, तुला जायचं नाही का? ती म्हणाली, साहेब मला थोडे पैसे हवे आहेत। मला एका ठिकाणीहून पैसे मिळाले होते, ते काही पैसे घरी खर्च झाले आणि उरलेले जे पैसे होते ते मी घरी ठेवले होते। त्या पैशाची माझा नवरा दारू पिला। मी म्हणालो, सांग तुला किती पैसे हवे आहेत? तिने 2000 रुपयांची मागणी केली। मी तिला पैसे दिले आणि म्हणालो, तुला जेव्हा गरज असेल तेव्हा माग, तुला नाही देईल तर कोणाला देईल? माझे हे दुहेरी अर्थाचे विधान ऐकून ती हसली। ती डोळे मोठे करून म्हणाली, हो मलाच द्या। आता मी पण हसलो। निघताना मी तिला एक कप चहा बनवून दे ना म्हणालो। ती म्हणाली, ठीक आहे। आम्ही दोघे चहा पित असताना ती म्हणाली, साहेब तुम्ही एकटे राहता आणि फक्त कामच करता, तुम्हाला तर काहीच वेळ नाही मिळत दुसरं कुठलं काम करायला। मी म्हणालो, काय करणार, काही उपाय आहे का? यावर ती म्हणाली, बरे झाले तुमची मैत्रीण नाही आहे, नाही तर तुम्ही तिला वेळच दिला नसता। मी पण हिम्मत करून म्हणालो, आता आहे नाही, जर झाली तरी तुझ्या सारखी असली पाहिजे। ती म्हणाली, साहेब माझ्यास काय आहे की तुम्हाला माझ्या सारखी पाहिजे? मी म्हणालो, स्वतःला कधीतरी आरशात बघ, मग कळेल, तुझा पती खूप भाग्यवान आहे। हे ऐकून ती थोडी उदास झाली आणि म्हणाली, साहेब माझे नशीब खराब आहे, तो दारूच्या नशेत इतका मग्न आहे की त्याला माझ्याकडे बघायलाही वेळ नाही। तिने असे बोलल्यावर मला वाटले की तिला कशाची तरी कमतरता भासत आहे, पण ती सांगू शकत नव्हती। आता ती यायची तेव्हा माझी नजर थोडी तिच्याकडे असायची। तिच्या पण हे लक्षात आले होते, पण ती कधी काही बोलायची नाही। असाच खूप दिवस निघून गेले। आता ती आली की आपल्या घरच्या गोष्टी सांगायची। नवरा त्रास देतो तर कधी सासूला बर नाही होते म्हणून हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो, असेच ती सांगायची। मी तिचे बोलणे ऐकायचो, पण आता बोलताना ती जवळ येऊन बसून मला सांगायची। मला असे वाटत होते की तिला या गोष्टीऐवजी अजून कशाची तरी अपेक्षा आहे। एक दिवस अशीच ती सांगत होती आणि आज तर खूप वेळपासून बोलत होती। तिच्याशी बोलत असताना दुपार झाली होती। मी तिला इथे म्हणालो, बाहेर खूप ऊन आहे, तू या उन्हात कुठे जाणार, म्हणून नंतर जा, असे म्हणालो। तिने क्षणभर विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे, खरंच खूप गरम आहे,
पण मला घरी जाऊन आंघोळ करायची आहे. मी तिला म्हणालो, तुला काही हरकत असेल ते इथेच कर. तर ती म्हणाली, पण मी तुमच्या बाथरूम मध्ये आंघोळ करू शकतो का? मी म्हणालो, हो ठीक आहे, आंघोळ कर, त्यात काय विचारायचं आहे. ती आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली आणि मी बाहेर बसून होतो. थोड्या वेळाने मला आठवले की मी मोबाईल माझ्या खोलीत विसरलो आहे. मी मोबाईल आणण्यासाठी गेलो आणि ती त्याच वेळेस आंघोळ करून बाहेर आली. ती मला पाहून घाबरली आणि मी तिला पाहून मला तर फार वेगळे वाटू लागले. माझ्या चेहऱ्यासमोर तोच प्रसंग दिसत होता. थोड्या वेळाने ती आली, छान दिसत होती. तिने माझ्याकडे पाहिले, मी तिच्याकडे पाहत होतो आणि म्हणालो, एवढ्या चांगल्या बायकोकडे कसा काय कोणी दुर्लक्ष करू शकते. ती माझ्या जवळ येऊन बसली आणि फार नाजूक आवाजात म्हणाली, काय करावं साहेब, कोणीच लक्ष नाही देत. आता तर मला फार भलतेच वाटू लागले होते आणि आता तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रेमाची आतुरता दिसत होती. आता आम्हाला रोखणार कोणीच नव्हते आणि मी जवळ, ती तर लगेच अजून जवळ. जणू तिला या वेळेची फार आतुरता असावी असे अनुमान निघत होते. आता आम्ही त्या सहवासात रमत गेलो आणि आमच्या शरीरात सर्वत्र आग पसरू लागली होती. ती तर माझ्या प्रत्येक कामात प्रतिसाद देऊ लागली होती. मी पण त्या प्रतिसादाचा आनंद घेत होतो. असेच चाल्यावर या गोष्टीची समाप्ती झाली. तिच्या चेहऱ्यावर एक विचार न केलेली खुशी मिळाल्यासारखी दिसत होती. त्यानंतर मी तिला अनेक प्रकारची मदत करत होतो. तिला पाहिजे त्या वस्तू घेऊन देत होतो आणि ती पण चांगल्या प्रकारे कामे करत होती.